आशाताईंना आज महत्वाची अपडेट आहे. प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आशाताई आहेत. शेतात तळ्यात मळ्यात फक्त दिसणार म्हणजे ती आमची आशाताई. पूर्ण कोरोनामध्ये उभा होती ती आमची आशाताई. तर बघूया आपण आशाताई विषयी काय अपडेट आलेली आहे, किती पगार मंजूर झालेला आहे, किती तारखेपर्यंत तुमचा पगार जमा झाला पाहिजे, याविषयी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी खूप महत्वाची अपडेट आहे. आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्यासाठी नोव्हेंबर ते मार्च पर्यंतचा पगार कसा व किती येणार आहे, किती तारखेला जमा होणार आहे. मैत्रिणींनो, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे 2025-26 या वर्षामध्ये सहाय्यक अनुदान राष्ट्रीय आरोग्य अभियान आशा स्वयंसेविकांचे योगदान काय आहे. तर राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा मोठा वाटा आहे. केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या सेवासाठी त्यांना प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जाणार आहे. त्याचा महत्वपूर्ण योगदानाचा विचार करून या मानधनीचा वेळेवर वितरण होणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने GR अपडेट केला आहे करण्यात आली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2025 चे मानधन 24,684,000 याप्रमाणे इतकी निधी वितरित करण्यात आली होती. याचप्रमाणे अनुषंगाने नोव्हेंबर 2025 ते 2026 या कालावधीमध्ये आशा वर्करची सॅलरी दरमहा 15 तारखेला मासिक तत्वावर अदा केली जाणार आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, 15 तारखेपर्यंत आता नवीन प्रणाली सुरू झालेली आहे. त्या प्रणाली थ्रू तुम्हाला पेमेंट दिले जाणार आहे आणि ते पण 15 तारखेला मासिक तत्वावर अदा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा अपडेट आहे. मानधन वितरणाचे वेळापत्रक आणि निधीचे तपशील याप्रमाणे आहे. तुम्ही बघू शकता, हा तक्ता आहे. महिना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च याप्रमाणे. निधी वितरित करण्याचा दिनांक तुम्ही बघू शकता. प्रत्येक ठिकाणी निधी वितरित करण्याच्या प्रत्येक ठिकाणी फक्त 15 नोव्हेंबर, 15 डिसेंबर, 15 जानेवारी, 15 फेब्रुवारी, 15 मार्च याप्रमाणे 15 तारखेपर्यंत तुमचं पेमेंट वितरित केलं जाणार आहे. मासिक तत्वावर दरमहा वितरित करावयाचं तुम्हाला हे तपशील आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता, या निर्णयामुळे आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कार्याचा योग्य मोबदला वेळेवर मिळणार आहे. आशा वर्कर सॅलरी वितरणाची आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई आहार संवितरण व अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तुमच्या सॅलरी विषयी प्रशासकीय अधिकारी सर्व सेवा मुंबई इथून घोषित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत हजारो आशा स्वयंसेविकांना गट प्रवर्तकांना अत्यंत महत्वपूर्ण आणि दिलासादायक शासन निर्णय काढलेला आहे. 12 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेला आहे. या निर्णयानुसार 2025-26 तर नोव्हेंबर 25-26 या 5 महिन्याच्या कालावधीचे मानधन तुम्हाला कसे व कुठे कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे, पूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये.